नाही रे, ब्लॉग यायच नाही केला काय. तरी येणार आहे. नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. आज चाललोय आपण श्रीगोंद्याला. तर आज तुम्हाला कल माझ्यासोबत कोण कोण आहे तर आपण आवरून घेऊ. नक्की काय ना, मी आवरू का माझं कपाट आवरू, एवढं जाम भरलेलं. मग शेवटी आवरलं, देवाचं दर्शन घेतलं. मल्हार शेठ बिझी होते नारळ खाण्यामध्ये. आता बघा, ही गाडीमध्ये पुरीचं क्लेचर कुठं आला, गाडी कुणी नेतं लग्नासाठी ह्याच्यासाठी असं ठेवतं तर मला मम्मीच्या शिव्या खायला लागतात. मम्मी काय बोलली असते आता मला. गाडी वॉशिंग केली आपण मस्त पैकी. मग चेतन शेठला फोन केला. चेतन शेठ म्हणले आज 2 लव्ह मॅरेज आहे, मी करतो ते हँडल, तुम्ही या मस्त फिरून. मग काय एक व्हिडिओ काढला आपल्या स्नॅपचॅट साठी. तेवढ्यात पेट्रोल पंपावर अचानक आपले फॅन्स भेटले, ते पण एक मावशी होत्या. खूप भारी वाटलं त्यांना भेटून. मग आलो आपण वाघोलीतल्या ट्रॅफिक मध्ये. आता तुम्हाला कळलं आपल्या सोबत अजून कोण. त्या आहेत साई लेडीज हबचे सर्व आपल्या सायली मॅडम. त्यांची वाट बघत बसलो पण ते काय आले नाही, पण आपले फॅन्स आले. शेवटी मुली कधी टायमिंगला येतात का? नाही, आले. मग आम्ही निघलो मस्त पैकी रमत गमत गप्पा मारत. आपल्या सोबत फोटोग्राफर दादा पण होते. सायली मॅडमच्या आमच्या गप्पा चालू झाल्या. त्यांना म्हणलं आपण अगोदर पण भेटलेलो एका लग्नात आपल्या पाहुण्यांच्या. ते म्हणले हो, पण तेव्हा बोलता नाही आलं आपल्याला. मग म्हणलं आता काय नाही, निवांत रस्ता मस्त आहे. आणि खरंच रस्ता लय डेंजर निघला. तळेगाव डमढरी मधनं गाडी टाकली, रोलर कोस्टरचा फील आला डायरेक्ट. मग काय चांगला रोड भेटला. मग आपण ऐकतोय का आपला हत्ती डायरेक्ट 120-140. ह्या हॉटेलने तर कमाल केली, डायरेक्ट 7 रुपयाला रोटी. मग म्हणलं जरा आता आपण फोटो व्हिडिओ काढून घेऊ. बकऱ्या दिसल्या, बकऱ्यांना म्हणलं आम्ही मायकरी माणसे, आमच्या सोबत फोटो तरी घ्या राहू. मग मस्त पैकी फोटो काढून झालो, त्यांना बाय बाय केलं. गणपतीच्या मिरवणूक चाललेलं सगळीकडे. त्यानंतर आपले पाहुणे भेटले. जाईल तिथं आपलं कोण ना कोण असते. ते म्हणले आम्ही तुमच्या सोबत येतो, मागं पुढं जाऊ. आपण म्हणलं दादा काहीच विषय नाही, चला मग आपण जाऊ पुढं. हर्षदाला फोन केला, म्हणलं जरा आता हिला उचकावं, तिची लय मज्जा घेतली. म्हणलं मेकअप जरा कमी कर. मग आपण पोचलो ओपनिंगच्या इथं. मस्त पैकी एंट्री मारली. एंट्री मारल्या आपल्याला लागतं भाषण केलं मस्त पैकी. त्याच्यानंतर झाला आपला सत्कार. हे शॉवर बघून तर मला दिवाळीची आठवण आली. म्हणलं आता दिवाळी पण लवकरच आलेली आहे. मग हर्षदाची जरा खिचली मी. तिला म्हणलं मी ब्लॉग करणार आहे, पण खरी मैत्री ह्यालाच बोलते. ती म्हणली तू ब्लॉग जरी केलं अजिबात नाही येणार आहे, तू म्हणला तरी येणार आहे, नाही रे, ब्लॉग यायच नाही केला काय. तरी येणार आहे. आपण निघलेलो घराकडे. पण बघा नेमकं काय झालं, डायरेक्ट रेल्वे बंद पडली. ट्रेन तिथे थांबली तरी इथले लोक किती जाम झाले. आता लोक पागल नाही, वापिस लागा फोन. शेवटी रेल्वे फाटक निघलं, प्रयत्नाला यश मिळाले. आणि इथं झोप तर आलतीच, पण भूक पण खूप लागलेली. महाराजांचं दर्शन घेऊन खूप भारी वाटलं. मग मस्त पैकी आपण शेवभाजी आणि शेवग्यावरती ताव मारला. मग सुप्रिया मॅडम सोडलं. चला आता आपण निघूया. तेवढ्यात आपले फॅन्स भेटले. आपल्या गाडीचा नंबर बघून अडवलं त्यांनी. म्हणले दादा लय भारी व्हिडिओ असतात तुमचे. म्हणलं असंच प्रेम असू द्या मित्रांनो. असेच व्लॉग बघण्यासाठी आपल्याला फॉलो करायला विसरू नका. भेटूया परत नवीन व्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र.